बालकृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री समर्थ रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि इथे तुम्ही जमली आहात सर्व मंडळींच्या आशीर्वादानं महिन्यातून एकदा आपण जमतो. आनंद संध्या हे नाव जसं त्या संगीत कार्यक्रमाला आहे तसं यालाही आनंद संध्याच आपण म्हणतो. संध्या म्हणजे संधिकाल आणि संधी म्हणजे जोड आहे. आपण सांधा हा शब्द वापरतो तशी संधी ही सांधा, संधिवात शब्द आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. हा कशाचा सांधा आहे तर 24 तासाचा जर दिवस धरला तर त्याचे 6-6 तासाचे 4 भाग पडतात. प्रत्येक ठिकाणी संधिकाल आहे. आपण सकाळी 6 पासून सुरुवात करूया. सकाळी 6ला रात्र संपत असते आणि दिवस सुरू झालेला असतो. ही ती संधी, हा संधिकाल जॉईंट आहे, जोडलं जातं. तिथे अंधार कमी होत जातो आणि प्रकाश वाढत जातो. त्या भागाला आपण प्रभात म्हणतो. भा म्हणजे प्रकाश आणि प्र म्हणजे प्रखरपणे, प्रकर्षानं जाणवणारा प्रकाश, प्रभात. त्यानंतर 6 वाजता उगवलेला सूर्य डोक्यावर येतो. आता काय होतो, प्रकाश वाढत वाढत जातो आणि आता उतरतीची उन्हं म्हणतो ना, आता प्रकाश कमी कमी होत जातो. ही वरची संधी आहे. म्हणजे प्रकाशाची मॅक्सिमम आपण म्हणतो जास्तीत जास्त मात्रा म्हणजे प्रमाण दुपारी 12ला असतं. नंतर 12 ते 6 तिसरा संधिकाल. संध्याकाळी 6 वाजता प्रकाश संपत असतो आणि अंधार सुरू होत असतो. आणि रात्री 12ला अंधाराची परिसीमा असते. जशी दुपारी 12 वाजता प्रकाश कमाल प्रमाणात असतो, परिसीमा, तशी रात्री 12 वाजता. रात्री 12 वाजताची एक फार चांगली कल्पना आहे की डार्केस्ट आवर ऑफ नाईट इज द बिगिनिंग ऑफ डॉन. डॉन म्हणजे DAWN, पहाट. म्हणजे जितका काळोख असेल तितकी पुढची जी उषा किंवा अरुणोदय किंवा सकाळ त्याची सुरुवात असते. इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. विंटर म्हणजे सगळीकडे गोठलेलं वातावरण आहे. नको वाटतं लोकांना बाहेर पडणं वगैरे. पक्षीसुद्धा घरट्यातून बाहेर पडत नाहीत. पण विंटर आला की लगेचच स्प्रिंग येतो ना. आता स्प्रिंग सुरू झालेलं आहे. लंडनमधल्या वगैरे लोकांनी हे पाठवायला सुरुवात केली की झाडांना बहर आलेला आहे. स्प्रिंग सीझन तिकडे सुरू झालेलं आहे. आणि स्प्रिंग जनरली मार्चमध्ये सुरू होतो. म्हणून मेरी मंथ ऑफ मार्च म्हणून कविता असायच्या पूर्वी. ही गुलामी आता टेक्स्टबुकमधून सुद्धा बाहेर पडते. तुम्ही पालक आहात, शिक्षक आहात तर जागे राहूया आपण की मेरी मंथ ऑफ मार्च ही कविता. मेरी मंथ ऑफ मार्च इंग्लंडमध्ये. आमच्याकडे मार्चमध्ये एक्झाम्स असतात. कसला मेरी मंथ सांगा बरं. मार्चच्या परीक्षा असतात. याची परीक्षा 12वीची काय, 10वीची काय. नको, मेरी मंथ नकोच होता तो. आपण टाईम टेबल जे घेतलं ते जूनपासून सुरू होणारं. म्हणायचा भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि ज्यावेळेला कृषीला खरंच गरज असते त्यावेळेला मुलं शाळेत नवीन सुरू झालं ना अकॅडमिक इयर. अकॅडमिक इयर म्हणजे शैक्षणिक वर्षसुद्धा बदललं पाहिजे. आता हा विचार हळूहळू यायला लागलेला आहे. म्हणजे इन ट्यून विथ अँड इन रिदम विथ. म्हणजे माझा ताल जमला पाहिजे, लय जमली पाहिजे आणि बॅलन्स म्हणजे तोल जमला पाहिजे. हे ताल आणि तोल जर जमलं ना तर आपण आजारी पडणारच नाही. म्हणजे बाहेर बदलणारे ऋतू, दिवसाच्या आत्ता बदलणाऱ्या 4 संधिकाल सांगितले. त्यातल्या 3 संधी आपण जागे असतो. जनरली आपण रात्री 12ला झोपलेले असतो. म्हणजे पूर्वी तर असायचंच. जे रात्रपाळीचे असतात ते रात्री 12ला काम करतात, दुपारच्या 12ला झोपलेले असतात. आपल्याला एक गाणं माहीत असेल, तिन्ही सांजा सखे मिळाल्या. हा तिन्ही सांजा म्हणजे काय, एक सांज झोपेत जाते, बाकीच्या तिन्ही सांजाला सखे मिळाल्या. या संध्याकाळी आपल्याला सकाळचे 6 मिळाले, दुपारचे 12 मिळाले, संध्याकाळचे 6 मिळाले. तिन्ही सांजा सखे मिळाल्या. हे समजून घ्यायचं. कशासाठी की मी माझ्या जीवनाचा चांगला आस्वाद घेऊ शकतो. नाहीतर कंटाळवाणं होऊन जातो जीवन.
पूर्वी नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाणवा. म्हणून 7 जून, मग तो मिरी किंवा मृग निघतो, हे सगळं आपण केलं होतं. आता सगळंच बदललेलं आहे. परवा मी उल्लेख केला होता की नॉस्ट्राडामस नावाचा जो एक फ्रेंच, त्याला पुढचं दिसायचं, तो ॲस्ट्रॉलॉजर वगैरे काही नव्हता. एक सहज गंमत म्हणून तुम्हाला सांगतो विषयाकडे येण्यापूर्वी, कारण आपण रामदासांचा असा विषय बघणार आहोत की रामदासांच्या जीवनात नवविधा भक्ती. आपला विषय नवविधा भक्ती आहे. तर त्या माणसाला उद्या काय घडणार ते दिसायचं, आणि उद्या म्हणजे भविष्य काळात. द मॅन हू सॉ टुमॉरो. बघा, त्याला 2024चं त्याचं काय आहे की प्रचंड वेदर चेंज अँड क्लायमेट क्रायसिस. अरे आपण जाणवलं, आपल्याला जाणवायला लागले ते. 2024 साली संपूर्ण जगात वातावरण, हवामान याच्यात एवढा तुम्हाला आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल. आता लक्षात ठेवा, ढग फुटे, क्लाउड बस्ट, आपण कधी ऐकले होते का? आता कुठे क्लाउड बस्ट झाली, वाहनं वाहून गेली वगैरे आपण सगळं बघतो. पूर्वी ऋतू असायचे, आता वेव्ज असतात. गरमी आली की काय प्रचंड, पण 3 महिने असेल असं नाही आहे. त्याच्यात पाऊसही पडतो, त्याच्यात सकाळ थंड असते, संध्याकाळ थंड असते. म्हणजे तिन्ही ऋतूंचा अनुभव रोज यायला लागलेला आहे आपल्याला. ऋतू गेले, थंडीची लाट, पाऊस पडायला लागला की 3-1 दिवस एवढा कोसळतो, गरमी व्हायला लागली की एवढी प्रचंड वाढते. हा बदल आहे, आणि हा बदल हा एक कलियुगाची वाढती कडी आहे. कारण आपल्याला निसर्गाशी जमवून घेतलं पाहिजे, आपण घेतलेलं नाही आहे. काल प्रवचनात मी सहज सांगितलं, परवा सांगितलं की हिमनग, ग्लोबल वॉर्मिंग आपण म्हणतो, म्हणजे पृथ्वीचं तापमान वाढायला लागलेलं आहे. त्यामुळे उत्तर ध्रुवाकडे जे बर्फाचे पर्वत आहेत, म्हणजे काही हिमनग तर हिमालय एवढे असतील, ते वितळायला लागलेले आहेत. कल्पना करा, हिमालय जर वितळायला सुरुवात झालेली आहे, तर जगातल्या पाणी सगळं एकमेकाशी जोडलेलं आहे. त्या पाण्याची पातळी वाढेल, आणि येत्या 20 वर्षात पणजीचा बराच, आपल्याला म्हणून पणजी सांगतोय, पणजीचा बराचसा भाग पाण्याखाली जाणार आहे. विचार करायला लागलेत लोक. तर त्यातली एक व्यक्ती येऊन म्हणाले की मी वर्सोवाला वगैरे राहतो, आणि तो समुद्रकिनारा तो आता हळूहळू वरती येतोय, आणि अंगणात सुद्धा पाण्याची लेव्हलपर्यंत येऊ शकते. हे मी बघितले माझ्या जीवनात. आपल्या जीवनात आपण आणखीन काय बघितले बघा, की गुजरातमध्ये भूकंप झाला किंवा सुनामी आली. सुनामी आल्यानंतर अंदमान निकोबार म्हणून जे आयलंड्स होती, आयलंड्समध्ये बेटं, त्यातली काही बेटं जमीन पाण्याखाली गेली, काही बेटं वरती आली. गुजरातमध्ये तसं झालं की जिथे तळ होतं, तळ खाली गेलं, तिथे माती झाली, दुसरीकडे पाणी वर आलं. हे आपल्या जीवनात घडतं आहे. तर 5000-10,000 वर्षापूर्वी हा सेतू बांधला होता की नाही? अरे इतके बदल झालेले आहेत की पृथ्वी आता पुन्हाच म्हणते. आफ्रिका आणि भारत जर बघितलं जवळजवळ जोडलेले, पूर्वी सगळे देश जोडलेले होते, आणि खालच्या याच्यामुळे ते तुटायला लागले. नकाशा अजूनही तुम्ही जर बघाल तर या देशाची ही कडा आहे, त्या देशाची ती कडा, मध्ये समुद्र आलेला आहे. आता पुन्हा हे जवळ यायला लागलेलं आहे. ते सगळं सांगत बसत नाही. म्हणजे काय, याची जाणीव संतांना होती. संत, त्यातल्या त्यात व्यावहारिक संत म्हणजे रामदास. आपले जे गोरक्षण, आपण जे आत्ता रामनाम सांगत होतो, अनेकांच्या जीवनात रोज एक दासबोधाचा समास वाचणं, हा जो पद्मनाभ संप्रदाय आहे ना आपला, ज्या वेळेला आपण विचार करतो की एक समास रोज वाचायचा दासबोधाचा, समजो न समजो ते वाचतात. म्हणजे समर्थ रामदासांचा सध्या जे काही घडतं आहे त्याच्याशी संबंध त्याही काळी होता. आणि म्हणून त्यांनी दिलेली एक ओवी मागे आपण म्हणली होती की प्रसंग हा तुफान रे, हा तुफान प्रसंग आहे. ते त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं. त्यावेळेलाही दुष्काळ पडत होते, प्रसंग हा तुफान रे. आपण कल्याण करी रामराया म्हणतो, त्याच्यात आरंभिली बोहरी. बोहरी म्हणजे लोकांचं इकडून तिकडे जायला लागलेले आहेत, खायला काही नाही आहे, प्यायला काही नाही आहे, मग जिथे आहे तिथे आरंभिली बोहरी कल्याण करी रामराया. कठीण त्यावरी कठीण आले. कठीण म्हणजे आधीच ते मुसलमानांचं राज्य म्हणजे हिंदूंना सगळं कठीण होतं, आणि त्याच्यात आता निसर्गसुद्धा कठीण व्हायला लागला. 2 वर्ष पाऊस नाही, तर कठीण त्यावरी कठीण आले आरंभिली बोहरी. लोक जायला लागलेले आहेत इकडून तिकडे. बघा तुम्ही तो प्रसंग. नारदांनी ज्या वेळेला सांगितलं महान व्यतिक्रम,
महान व्यतिक्रम तुफान प्रसंग. आता आपण क्रायसिस शब्द वापरला आहे. क्रायसिस म्हणजे आपत्कालीन स्थिती. 3 काळ निरळे, एक नारदांचा काळ आहे, एक रामदासांचा काळ आहे, त्यामध्ये अलीकडचा तरी 400 वर्ष झाली, आणि आत्ताचा काळ आहे. ते महान व्यतिक्रम झाला आहे नारद सांगतात. त्यामुळे झालं काय की भक्ती नावाची एक तरुणी आहे, ज्ञान आणि वैराग्य तिची 2 मुलं आहेत. भक्ती तरुण आहे, सुंदर आहे, तेजस्वी आहे, आणि ज्ञान आणि वैराग्य तिची मुलं इतकी म्हातारी झालेली आहेत, आसन्न मरण म्हणजे कोणत्याही क्षणी मरतील. काय विचित्र आहे, लक्षात ठेवा. आपण विचारच करत नाही. हे जोडूया ना जरा, की आई तरुण आहे आणि मुलं म्हातारी झालेली आहेत. नारद म्हणाले असं मी कधी बघितलंच नाही. ती म्हणाली की तुझा त्रिखंडात संचार असतो ना, सगळीकडे आकाश म्हणतात किंवा स्वर्ग, मृत्यू, पाताळ, तुम्ही सगळीकडे जाता, याच्यावर उपाय सांगा, कारण माझीही जर मुलं मेली तर मी जिवंत राहणार नाही आणि कोणत्याही क्षणी मरतील. मला माझी मुलं नुसती जिवंत झालेली नको आहेत, तर माझ्यापेक्षा तरुण मुलं आहेत ना, ती माझ्यापेक्षा तरुण व्हायला पाहिजेत ते. नारद म्हणतात महान व्यतिक्रम. सगळंच उलटं पालटं झालं. व्यतिक्रम म्हणजे अतिक्रम, म्हणजे सगळं उलटं पालटं, ज्याला इंग्लिशमध्ये टॉक्सी टर्म आहे, अपसाईड डाऊन. सुंदर वर्णन करणारं आपल्याला माहीत असलेलं गाणं आहे, उद्धवा अजब तुझे सरकार. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार, उद्धवा अजब तुझे सरकार. बोरी बाभळी खुशाल जगती, चंदन माथी कुठार. कुऱ्हाड लागते चंदनाला, पण बाभळी, बोरी, काटेरी झाडं वगैरे वाढत राहतात. अजब तुझे सरकार. हे तेच वर्णन आहे की पंडित फिरत भिकारी आणि मूर्ख सिंहासनावर बसलेला आहे, मूर्ख राजा झालेला आहे, आणि पंडित फिरत भिकारी. हे कोण सांगतो? कबीर सांगतो. संतांना हे दिसत असतं, ते वर्णन करत असतात. त्यावेळेला ते जात राहिले. नारद म्हणाले मी उपाय शोधून आणतो. मग त्यांना ते 4 ब्रह्मकुमार म्हणतात, जे कायम त्या वयाचे असतात. 10च्या सुमारास त्यांची वय आहेत. त्यांना सनत कुमार म्हणतात. सनत, सनक, सनातन आणि सनंदन असे ते 4 भाऊ आहेत. जुळे म्हणायला हरकत नाही. तेजस्वी आहेत, ज्ञानी आहेत, आणि त्यांचं वय वाढत नाही, म्हणून त्यांचं तेज आणि ज्ञान अगदी ताजं असतं. नारदा, तुझ्या चेहऱ्यावर चिंता कशाला? हे अगदी विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. मी रिलेट का करतोय? आता आपल्या देशात लोकशाहीच्या नावाखाली परत निवडणुकांत सगळा तो तमाशा होणार आहे. एक चित्रपट काही वर्षांपूर्वी मराठीत आला होता. त्यात मी नावं सांगत नाही, फक्त शेवटचं दृश्य तुम्हाला सांगतो. त्यावेळेला 12 गावचं पाणी पिलोय मी, असं मराठीत म्हणतात. इतका मला अनुभव आहे. तो म्हणतो मी पत्रकार आहे, वर्तमानपत्राचा पत्रकार आहे. मी 1200 गावचं पाणी प्यायलेलं आहे. आणि दाढी करायला तो न्हाव्याच्या दुकानात गेलेला आहे. तिथे लेटेस्ट डेव्हलपमेंट राजकारणात काय घडलं आहे आल्यानंतर तो म्हणतो थांबव दाढी, केस वगैरे पिळतो, कपडे वगैरे फाडतो. पत्रकाराला वेड लागेल अशी परिस्थिती आहे. बघा, 1200 गावचं पाणी प्यायलेल्या माणसाला सुद्धा तो जर संवेदनाक्षम असेल तर वेड लागेल अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीवर उपाय काय? तर भक्ती हा तो उपाय. हा माझा मुद्दा आहे. तिकडे काय घडलं होतं? भक्ती सांगते माझा जन्म झाला ह्याच्यात तामिळनाडूत. जन्म झाला त्यावेळेला माझे खूप लाड होत होते. तामिळनाडूत संत आहेत. त्याच्यानंतर मी केरळमध्ये आले. केरळमध्ये माझं बालपण सुरू झालं, आनंदात गेलं. केरळमध्ये संत काय आमचे शंकराचार्य वगैरे सगळे आचार्य केरळमध्ये होते. त्याच्यानंतर मी कर्नाटकात आले. कर्नाटकात आता मी किशोरी झाले होते, तारुण्यावस्थेच्या. खूप चांगले दिवस आले मला. पुरंदरदास वगैरे सगळी संत मंडळी आहेत. नंतर मी महाराष्ट्रात तर मी अगदी यौवन आणि रसरसले, कारण महाराष्ट्रात संतांची मांदी आहे. सर्व जाती जमातीत संत आहेत. ज्ञानेश्वर, तुकाराम नंतरच्या काळात आहेत, पण आपण ज्ञानेश्वरांच्याच काळचे घेऊया. जनाबाई ही दासी आहे, नामदेव हा शिंपी आहे, सेना हा न्हावी आहे, सावता हा माळी आहे, नरहरी हा सोनार आहे, आपला चोखामेळा हा महार आहे. सगळ्या जाती जमातीत संत झाले आणि त्या सगळ्या संतांची योग्यता ज्ञानेश्वरांनी एवढी होती. हा चमत्कार आहे, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरांचा चमत्कार काय आहे? तर हा चमत्कार आहे की ती नामयाची दासी जनी
शेण्या वगैरे थापते, कपडे धुते, दळण दळते, पण ती काव्यरचना आपल्या अनुभवाची जी करते ती ज्ञानेश्वरांच्या तोडीची. ज्ञानेश्वरांची तुम्ही अभंग घ्या, ज्ञानेश्वरांची विराण्या वगैरे घ्या, तोच अनुभव ती पांडुरंगाबद्दल सांगते, त्याच पांडुरंगाबद्दल. अभंगात ते काय म्हणतात, ज्याला आपण म्हणतो ना, बाप रखुमा देवीवरू, असं कोण ज्ञानेश्वर अभंगात म्हणतात. एरवी ते कुठेही बाप रखुमा देवीवरू म्हणत नाहीत, पण तिथे म्हणतात ना, बाप रखुमा देवीवरूच म्हणजे पांडुरंग की रखुमा देवीचा वर हा माझा बाप आहे, म्हणजे मायबाप आहे. हेच सगळ्या संतांनी घेतलं आणि अत्यंत चांगले पुढे माझा प्रवास चालू राहिला आणि मी गुजरात, मारवाड, राजस्थान या भागात आले. आता इथे लक्षात ठेवण्यासारखी परिस्थिती आहे. तिथे माझी ही अवस्था झाली. मी सुद्धा म्हातारी झाले होते. आज मला कधी कधी वाईट वाटतं की हे जे भागवत सप्ताह आपण बघतो ना, ते सगळे ही कम्युनिटी सादर करते. हा जो समाज आहे ना, गुजराती मारवाडी समाज अत्यंत उदार आहे, अत्यंत चांगल्या कामासाठी ते पैसे खर्च करतात. अत्यंत हा आपला जो सगळा परिवार आहे, त्या परिवाराला ह्या समाजाचा अत्यंत चांगला पाठिंबा असतो. कारण कृष्ण आहे आमचं, कृष्णाची गाय, मग काय कृष्णाचं दूध, मग दुधाचे प्रॉडक्ट, हे सगळ्या जगभर या लोकांनी पसरवलेलं आहे. हे पटेल नावाची जी कंपनी आहे ना, हे रामदेव बाबांचं सगळं हे जे साम्राज्य उभं राहिलेलं आहे, अमेरिकेतले लोक आहेत ते. हे सगळे आपण निरनिराळी मंदिरं म्हणतो ना, नारायण मंदिरं म्हणजे अक्षरधाम काय, हे काय, सगळी ह्या लोकांची मंदिरं आहेत. मग तिथे अशी अवस्था भक्तीची काय झाली, हा माझा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न आहे. लाखो रुपयांचं स्टेज ते बांधतात. मी किती वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी एक भागवत सप्ताह झाला होता. त्याच्यानंतर त्यांनी जमा खर्च वाचला होता आणि त्यावेळेला 40 वर्षापूर्वी 11 लाख रुपये उरले होते. डोंगरे महाराज होते. त्यांना विचारलं ह्याचं काय करायचं. अरे 11 मारुती समर्थांनी बांधलेले आहेत, त्यांची अवस्था अगदी दीन दरिद्री झालेली आहे. तो भट तिथे आहे ना, तो स्वतः फोडणीशिवाय भाजी खातो. एक चमचाभर तेल आहे ना, आरतीपुरतं तेल ते ओवाळतो. काय मिशनरी म्हणतो. हे लाखो वर्ष आपल्या मंदिर आहेत, त्या मंदिरांचे पुजारी आहेत. आज आपल्याला वाटतं पुजाऱ्यांना किंवा भटजींना बरे दिवस आलेले आहेत. आपण त्या काळाचं बघतोय. स्वतःचं पोट म्हणून नैवेद्य करत होते, स्वतःला नाही फोडणी तेल देवासमोर लावत होते. काय होतं त्यांच्याकडे. म्हणून तुम्ही जर श्रावण महिना आला तर या सोमवारी शिवामूठ तांदूळाची द्या, या म्हणजे ते धान्य जमू द्या ना त्याच्याकडे. हा आपल्या समाजाने विचार केलेला होता. मुद्दा काय लक्षात ठेवा की तिकडे भक्ती खूप झाली. ज्ञान आणि वैराग्य नाही. ज्ञानेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली जे संत तयार झाले त्यांनी ज्ञान, वैराग्य, भक्ती यांचा त्रिवेणी संगम साधला. लक्षात ठेवा. सगळ्या त्या ज्ञानेश्वरांची साधी हवी असली, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, त्याच्यात ज्ञान आहे, त्याच्यात भक्ती आहे, त्याच्यात कर्म आहे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी व्हाया सदा. वेदांची साक्ष काढलेली आहे. संसारात असा, संसारातली कर्तव्य करा, पण इकडे तिकडे लक्ष जाऊन जिव्हे वेगू करी, राम 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 राम. कारण एकतर मनात दुसरे विचार येणार आहे. सासूच्या मनात सुनेचे विचार येतील, सुनेच्या मनात दिराचे विचार येतील. म्हणून विचार येत आहेत वाटलं की जिव्हे वेगू करी, राम 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 करून बघा तुम्ही. एक प्रयोग आमच्या मंदिरात केलेला होता. पंढरपूरहून एक व्यक्ती आलेली होती, अधिकारी व्यक्ती होती आणि कृष्ण जन्म होता. कृष्ण रात्री 12ला असतो. आमची उपासना 10ला सुरू होते. 10 ते 11 नामस्मरण आणि 11 नंतर थोडीशी कथा वगैरे. 12 वाजता कृष्ण जन्म. ज्ञानेश्वरांचाही जन्म त्यावेळेला, म्हणून ज्ञानेश्वरांचे सुद्धा पाळण्यात जरी घातलं नाही ते ज्ञानेश्वरांचा फोटो आणि शेवटी पसायदान हे छान व्हायचं तिथे. 10 ते 11 ती पंढरपूरहून आलेली व्यक्ती होती. त्यांची प्रवचनं चालू होती. आदल्या दिवशी त्यांनी सांगितलं की प्रत्येकाने ओंजळ धान्य, शक्यतो गहू घेऊन या. ओंजळ मूठ आणले असते तरी चाललं असतं. मूठभर म्हणा आणले. कशासाठी आणलेले आहेत. ज्या वेळेला 10 वाजता तो कार्यक्रम बरोबर सुरू झाला नामाचा, राम 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 राम, एक गहू इकडे, राम 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 राम, गहू इकडचे संपले की राम 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 राम. बघा
सुरुवातीला आम्ही बसलो त्यावेळेला 4-5 लोक होतं. ज्या वेळेला 11 वाजत आले त्यावेळेला खचाखच 100 लोक मंदिरात भरलेले होते. पण आम्ही वेग वाढवला त्यांनी. राम 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 राम. माझ्या शेजारी बसलेली बाई आहे, तिची साडी सिल्कची आहे का पिवळ्या रंगाची आहे, कुणाला लक्षातही आलं नाही. माझ्याबरोबर एवढी माणसं जमलेली आहेत, कुणाच्याही लक्षात आलं नाही. कारण सगळे राम 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 राम. बघा असो नाही संसारी, नाहीतर लक्ष हे कुठे घेतली साडी, नाही सेलला घेतली, किती दिवस चालणार आहे सेल, या गप्पा चालू झाल्या असत्या. राम राम साडीवर हे राम राम. नाही हो, ज्या वेळेला माझं मन दुसरीकडे जाणार असतं नामाचा वेग वाढवूया. मनात नाम घेताना जर इकडे तिकडे मन जाते तर वैखरीने घेऊया. आता केर काढतोय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रयोग करा. केर काढायला जर 5 मिनिटं लागणार असेल तर पहिल्यांदा श्रीराम जय राम जय जय राम 1 मिनिट, नंतर शांतपणे काढा. आणि तुम्हाला लक्षात येईल शांतपणे काढायला लागल्यानंतर 15-20 सेकंदात माझ्या मनात दुसरा विचार येतो. मग परत वैखरीने सुरू करा ना. वैखरीने करताना आपण काय करतो, श्रीराम जय राम जय जय राम. मी ऐकतोय, मी नाम ते आर्टिक्युलेट करतोय. म्हणजे इथून निघताना ती हवाच आहे, इकडून निघताना ते आ आ ई स्वरच आहेत. मग श आणि र इथे दाताने तोंडात तयार होतं, तोंडात अक्षरं तयार होतात, म्हणजे व्यंजनं ज्याला आपण क ख ग ग ही म्हणतो. आणि 12 खडी येते इथे तयार होते. अ आ ई उ उ अम इथे तयार होते. लक्षात ठेवा. म्हणून विवेकानंदांनी सांगितलं होतं ना, इथे जर कोण मुकी व्यक्ती असेल तर त्याला बोलवा, मी ओंकार त्याच्याकडून म्हणून घेतो. लोकांना कळलं नाही. कसं आहे, एक 10-11 वर्षाचा मुलगा होता, त्याला बोलता येत नव्हतं, त्याला पुढे बोलवलं आणि सांगितलं मी म्हणतो तसं म्हण. आपल्याच आजूबाजूला सुद्धा एखादी मुकी व्यक्ती असेल तर ती असं करतेच ना, तसं त्यांनी सांगितलं. चल माझ्याबरोबर म्हण बरं. मुक्या माणसाला म्हणता येतं. हां, आता ओठ बंद करून त्याला म्हणता यायला लागलं. आता त्याने म्हणलं की ओम हा सगळीकडे व्यापून राहिलेला नाद आहे. ओम हे पहिलं नाम आहे. कुठल्याही देवाचं नाम घ्या, संताचं नाम घ्या, तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीचं नाम घ्या, स्वतःचं नाम घ्या, ओम लावलं की ते पवित्र नाम झालं. विचार करा तुम्ही. हा जो भाग होता ना, हा संतांना कळला होता. विवेकानंद सुद्धा संतच होते घेऊ, ते राष्ट्रपुरुष होते. त्यांनी समाजाचं काम केलं, समाजाला दिशा दाखवली. कुठल्या संतांनी दाखवलेली नाही. ज्ञानेश्वरांनी जी यात्रा जी चालते पंढरपूरची, त्याला जे शिस्त लावली नसती तर त्या यात्रेची जत्रा झाली असती. अजूनही आपण आषाढी यात्रा म्हणतो, कार्तिकी यात्रा म्हणतो, एकादशी यात्रा म्हणतो. यात्रेत एक प्रकारचा असा भाव असतो की हा मला आहे ना, तुम्ही घ्या, नाही मला प्रसाद मिळाला आहे जास्त, तुम्ही घ्या, हे देणं त्याला यात्रा आहे. जमवणं ती जत्रा आहे. जमवणं, तुझा मला कसा मिळेल, तुझा मला कसा मिळेल. आधी जायचं आणि 10-15 असे टॉवेल वगैरे टाकून जागा पकडायचे मित्रांसाठी. ही जत्रा आहे. आणि मला झोपायला जागा मिळेल अशा वेळेला एक म्हातारे आजोबा येतात. आजोबा तुम्ही इथे झोपा, मी बसेन. नाही असं कसं, नाही मी तुमच्या पायाशी बसतो. असं कसं, मग ते आजोबाच म्हणतात मी असा झोपतो, तू माझ्या पायाकडे डोकवून माझ्या डोक्याकडे, तेवढ्याच जागेत आपण दोघंजण झोपू. ही यात्रा आहे, लक्षात ठेवा. माझं आहे ते तुला देतो. ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला तुम्ही म्हणता की माझं आहे ते तुला देतो. हीच गंमत आहे. आणि म्हणून हा जो विचार आहे संतांचा, तो भक्तीच्या माध्यमातून फार मधुरपणे येतो. ज्यावेळेला ते 4 ब्रह्मकुमार भेटले आणि ही अडचण सांगितली. भक्ती काय म्हणते माहिती ना, अजून भक्तीची कथा संपलेली नाही आहे. ती म्हणते या भागात गेल्यानंतर मी सुद्धा जरा कोमेजले, पण ज्ञान आणि वैराग्य कुणालाच नको आहे. ज्याला व्यापार करायचा आहे, लक्षात ठेवा, त्याला व्यापाराचं ज्ञान पुरेल. आणि व्यापाराचं ज्ञान म्हणजे ती माहिती असते हो. प्रॉफिटचा बेनिफिट कसा करायचा हे ज्ञान आहे. प्रॉफिट वाढवायचा कसा हे व्यापार आहे फक्त. इट इज बिझनेस. तुम्हाला मी सांगतो ना, 20 वर्षापूर्वी बंद पडली बस गोव्याच्या एका खेड्यात, 10 वर्षापूर्वी बंद एखाद्या खेड्यात, आणि आता जर बस बंद पडली तर गोवा कसा बदलला आहे ते बघा. 20 वर्षापूर्वी जर लोक झोपलेले आहेत, मध्यरात्री 12-1 वाजलेले आहेत, त्या बसमध्ये बायका आहेत, कोणाला लहान मुलं आहेत,
कुठलंही दार ठोठवलं की जरा मुलात पाणी द्यावं, काय बस बंद पडली, तो 10 दारं ठोठवायचा 20 वर्षापूर्वी. आणि दूध पाहिजे दूध घ्या, पाहिजे सरबत पाहिजे, जरा थांबा आम्ही काहीतरी थोडंसं करतो, पिठलं भात आपण काहीतरी म्हणतो. ते सगळी बसमध्ये किती लोक असणार आहे, 40-50. त्या 40-50ला शेजारच्या मंदिरात ते लोक जागे राहून जेवण देत होते, दूध देत होते घरातलं. आमच्या मुलाला मिळालं नाही तरी उद्या सकाळी मिळेल, पण तुमच्या मुलाला आत्ता दूध पाहिजे तर घ्या. 20 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी चित्र जरा बदललं, पण तरीसुद्धा त्यावेळेला जर दुधाची पिशवी त्यावेळेला जर 10 रुपयाला असेल तर ते 10च रुपयाला विकत होते. लिंबू जर 8 आण्याला असेल तर ते 8च आण्या पण विकत होते. जरा परिस्थिती बदलली, विकत होते. आता 10 रुपयाची पिशवी 20 रुपयाला, 8 आण्याचं लिंबू 1. कारण संधी आहे. तुमचं संकट ही माझी संधी, याला कट थ्रोट कॉम्पिटिशन म्हणतात. की तुझा गळा कापल्याशिवाय मी पुढेच जाऊ शकणार नाही. तू संकटात आहेस ना, चल मी त्याचा फायदा घेतो. तुझं संकट ही माझी संधी. खरं म्हणजे तुमचा संतोष हा आमचा फायदा, हे भिंतीवर लिहिलेलं असतं ना, गिऱ्हाईकांचा संतोष हाच आमचा फायदा. फायदा म्हणजे प्रॉफिट. गेलं ते सगळं, आता बदलायला लागलेलं आहे. मग या बदलत्या जगात, या तुफान प्रसंगात मी आनंदात कसं राहायचं, मी शांत कसं राहायचं. म्हणून त्यांनी सांगितले, प्रसंग हा तुफान रे, प्रयोग प्रयत्न मान रे, अखंड सावधान रे, अखंड सावधान रे. सावधान राहूया, सावध राहूया. सावध आपण आपल्याला खाण्याबद्दल आपण सावध असतो, आपल्या झोपण्याबद्दल आपण सावध असतो, आपल्या राहण्याच्या व्यवस्थेबद्दल आपण सावध असतो, आपल्या वाहनांच्या मेंटेनन्सबद्दल आपण सावध असतो, आपल्या इन्व्हेस्टमेंट्सबद्दल आपण सावध असतो. आपण बेसावध, असावध आणि गैरसावध टाईमबद्दल असतो. टाईमबद्दल काल मी सहज सांगितलं, नंतर लोकांचा फीडबॅकच होता की हे तो आवडलं. म्हणलं गुगलचं पान उघडा, पहिली एंट्री काय असते, या वर्षाचे इतके दिवस संपले. हे जे 2024 आहे त्याचे जानेवारीचे 31, फेब्रुवारीचे 29 म्हणजे 60 झाले आणि आज 19. आज 79 दिवस संपले. बापरे, परवा तरी वर्ष सुरू झालं आणि 79 दिवस संपले. तरीसुद्धा अजून 365 मधून 279 काढले, 79 काढले, तरीसुद्धा अजून 100 काहीतरी दिवस उरले. होय की आपण काय म्हणतो, बापरे इतके दिवस संपले, अरे पण इतके दिवस उरले ना. होय की आपण करूया ना, की होय की करूया ना अभ्यास, होय की घेऊया ना नाम. हळूहळू बापरे बापरे, बापरे बापरे, जून नंतर बापरे बापरे बापरे, वर्ष संपत आलं. हा इथे सावध नाही आहोत आपण असावध आहोत. जो मुलगा सावध राहून वेळेचा उपयोग करून अभ्यास करतो त्याला यश मिळतं. सावध राहायला पाहिजे. आणि टाईमबद्दल, टाईम इज लाईफ. हो, जीवन म्हणजे काय, इतके वर्ष टाईम आहे ते. मग बाकी एनर्जी वगैरे नंतर आहे, तो वेळेची काळजी आपण घेऊया. अखंड सावधान रे, अखंड सावधान रे, प्रसंग हा तुफान रे, प्रयोग प्रयत्न मान रे. त्याचा विषय आपण रामदासांच्या चरित्रातून करणार आहोत. ती कथा जरा पुरी करूया. ते 4 ब्रह्मकुमार म्हणतात त्यांना, सनक सनंदन, नारदांना सांगतात की भागवत सप्ताह करूया. भागवत सप्ताह केल्यानंतर ही भक्ती आहे ती तरुण राहील, पण तिची जी मरायला लागलेली मुलं, म्हातारी मुलं, एक ज्ञान आणि एक वैराग्य तिच्यापेक्षा तरुण होतील. आम्ही खात्री देतो. भागवत सप्ताह करणार कोण? मी करणार. मग भागवत आहे, व्यासाने सांगितलं होतं. व्यासाने त्यांचा मुलगा शुकदेव त्यांना शिकवलेलं होतं. ह्या परीक्षिताने काय केलं ते लक्षात ठेवा. परीक्षिताला ज्यावेळेला कळलं की आजपासून 7व्या दिवशी तू मरणार आहेस, त्यावेळेला तो सावध झाला वेळेबद्दल. तो 7व्या दिवशी मी मरणार आहे ना, हा ऋषींचा शाप आहे ना, मग 8व्या दिवशी मी जिवंत नसेन आणि 6 दिवस मी मरणारच नाही आहे. ऋषींचा शाप खोटा होत नाही. म्हणून त्यांनी काय, आपल्याला जर कळलं असतं 7 दिवस मरणार आहे, बापरे मग आता काय, काहीतरी खाऊया, काहीतरी बघूया, केलं नाही ते करूया, एन्जॉय. 7 दिवसांनी मरणार आहे तर लेट मी एन्जॉय, लेट मी हॅव प्लेजर्स, देहाचे भोग बघूया. परीक्षितांनी बरोबर उलटा विचार केला. आता जर 7च दिवस माझं आयुष्य उरलेलं आहे तर मी काही करणार नाही. मी खाणार नाही, पिणार नाही, अन्न आणि पेय त्याचा त्याग केला, फक्त हवा. गंगेच्या काठी येऊन बसला.
काही नाही, मी इतकं ध्यान करेन, स्वतःचा विचार करेन, ही सगळी परमेष्ठी आहे त्याचा विचार करेन. तुम्हाला 4 गोष्टी शब्द सांगतो, शब्द खूप चांगले आहेत. एक मी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला व्यष्टी हा शब्द आहे, व्यष्टी, बरोबर. नंतर तुम्ही सगळे, आपण सगळे मिळून समाज होतो, त्या समाजाला समष्टी, समष्टी म्हणजे समाज. नंतर आपल्याला सगळ्याला व्यापून असलेला निसर्ग त्याला सृष्टी म्हणतो, बरोबर. आणि हे सगळं चालवणारी एक शक्ती आहे, त्याला परमेष्टी म्हणतात. म्हणजे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी, ती शक्ती आहे, ते सगळं चालवते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, ती जी शक्ती आहे, नायक देव, नायिका देवी, ती शक्ती आहे, ती चालवते, ती परमेष्ठी आहे. आता ह्यांच्याकडे बघण्याची माझी जी दृष्टी आहे ती ठरवते मी आनंदात राहणार का दुःखात राहणार, मी सगळ्यांवर प्रेम करणार का द्वेष करणार, मी माझ्याकडे आहे ते लोकांना देणार का लोकांचं आहे ते मी घेणार, ही दृष्टी ठरवते. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी यांच्याकडे बघण्याची दृष्टी. आता दृष्टी 2 प्रकारची असते. मी बसलोय तिथे घडलेला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. तिथे म्हणजे अशा प्लॅटफॉर्मवर राजसूय यज्ञ आहे, फार सुंदर प्रसंग आहेत त्याच्यात एक प्रसंग असा आहे की शेवटी सगळा यज्ञ झालेला आहे. आता सगळ्यांची पूजा करायची, जे आलेले आहेत ना, अतिथी देवो भव, हे सगळे आलेले आहेत अतिथी आहेत, त्यांची पूजा करायची. पहिली पूजा कोणाची करायची? जो सगळ्यात ज्ञानी आहे, अनुभवी आहे, वयानं, ज्ञानानं, अनुभवानं ज्येष्ठ आहे, त्याची पूजा करायची. हे उघड होतं. हल्ली आपण काय केलेलं माहिती आहे ना, अल्फाबेटिकली ए आधी, बी नंतर, म्हणजे आपटे आधी, बागडे नंतर, चिवटे त्यानंतर, हे सगळे आहेत ना, हे बरं आहे ना, कोण तक्रार करणार नाही ना, तक्रार करणार नाही आहे. ABC, अरे ही मूर्ख पद्धत आहे. माझा तुमच्यावर विश्वास नाही, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे, एकमेकावर विश्वासच नाही, प्रत्येकजण स्वतःला ग्रेट समजतो. तोच तिथे प्रसंग घडला. जिथे कृष्ण आहे तिथे दुसऱ्याचा विचारच करू नका म्हणून भीष्माचार्य उभे राहिले. भीष्माचार्य कृष्णाला वासुदेव म्हणायचे. त्याला खूप गोष्टी सुंदर आहेत त्या, पण वासुदेव ज्या सभेत आहे त्या सभेतल्या लोकांची जर पूजा करायची आहे तर अग्रपूजा, सर्वात प्रथम पूजा वासुदेवाची करायची, चर्चाच कशाला करता. त्यावेळेला वासुदेव म्हणतो की ज्या सभेत भीष्माचार्य आहेत त्यांच्यासारखी प्रतिज्ञा कोणी केलेली नाही आहे. ते वयोवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, अनुभववृद्ध, वृद्ध म्हणजे समृद्ध, आणि केवढे पराक्रमी आहेत भीष्माचार्य. भीष्माचार्य ज्या वेळेला त्या बाण मारले अर्जुनाने, शिखंडीला समोर ठेवून अर्जुनाने बाण मारले, शरशय्येवर पडले, लगेच मेले का नाही होते, इच्छामरणी होते. 54 दिवस ते जिवंत आहेत. कशासाठी? युद्धाचा काय निर्णय होतो? 18 दिवस युद्ध चाललं, 10व्या दिवशी भीष्म पडले, पण नंतर कौरव जिंकले तर, म्हणून ते जिवंत आहेत. 18व्या दिवशी युद्ध संपल्यानंतर सगळे कौरव मारले गेलेले आहेत. अत्यंत आपण म्हणतो ना की अपराधी भावनेनं, सेन्स ऑफ गिल्ट, आणि लज्जेनं, शर्मेनं, सेन्स ऑफ शेम. युधिष्ठिर त्यांच्याकडे जातो की मला क्षमा करा, मला पश्चात्ताप होतोय, काय आम्ही लढलो वेड्यासारखे, गांधारी माझी मोठी आई आहे, त्या गांधारीची सगळी मुलं मारली, त्यांच्या सगळ्या सुना विधवा झाल्या, काय मातम, काय शोक आहे तिकडे, मला जावत नाही तिच्या दर्शनाला, काय करू. मग कृष्ण म्हणाला तुला जे काही विचारायचे ते प्रश्न विचार. युद्ध संपलेलं आहे, युद्ध पांडवांनी जिंकलेलं आहे. युधिष्ठिराचं दुसरं नाव धर्मराज आहे. हस्तिनापुरात धर्मराज्य आता सुरू होणार आहे, अजून राज्याभिषेक झालेला नाही, आणि युधिष्ठिराची अशी परीक्षा आहे. मग तो प्रश्न विचारतो आणि भीष्माचार्य उत्तर देतात. भीष्माचार्य प्रत्येक वेळेला म्हणतात वासुदेवा तुझ्यापासून ज्ञान निर्माण झालं, तू असताना मी का उत्तर देऊ. त्यावेळेला तो म्हणतो तुम्हाला जे अनुभव आहेत ते मला आलेले नाही आहेत, किंवा तुम्हीच उत्तरं दिली पाहिजेत. म्हणून युद्धानंतरचं पर्व म्हणून शांती पर्व महाभारतातलं सगळ्यात मोठं पर्व. शेकडो प्रश्न विचारलेत युधिष्ठिराने. युधिष्ठिर आहे कसा, त्याला लाज वाटते हे आपल्यामुळे मेलं आणि युद्ध झालं म्हणून, आणि त्याला अपराधाची भावना आहे की मी का युद्ध सुरू ठेवलं, एवढे सगळे मेले. म्हणून हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आज आपल्याला आहेत का या, हा विचार करायला पाहिजे. मुलं नापास झाली, पुढची परीक्षा आहे,
त्यांना लाजही नाही आहे, लक्षात ठेवा. आणि त्यांना काही हे अपराधही वाटत नाही आहे. एवढे आईवडील माझ्यावर खर्च करतात. 11वीला गेल्यानंतर मी फक्त गंमतच करायची, हा एकसूत्री कार्यक्रम आहे. मला वाईट वाटतं की ज्या मुलांनी अभ्यास करायची गरज आहे ते खेड्यातले मुलं शहरात कॉलेजला 11वी 12वीला येतात. आणि तुम्ही जर 10 वाजताचे जे शोज असतात आयनॉक्स वगैरेमध्ये, तिथे बघा जोड्या निघालेल्या असतात. काय ही मुलं फर्स्ट लर्नर जनरेशन असतील, त्यांचे वडील काष्टी घालत असतील, रेंदरासारखे वरती चढत असतील किंवा पाडेलीसारखे वरती चढत असतील, घराला नीट छप्पर नसेल. आणि हे खर्च करून मुलाला काही खर्च करतात, कारण तो येणार पेडण्याहून पणजीला किंवा खाली काणकोणहून मडगावला, त्याला खर्च आहे, रोज खर्च आहे. आणि इकडे हा एका मुलीबरोबर तो ट्रे घेऊन, मग त्या ट्रेमध्ये एक पॉपकॉर्न जवळजवळ 500 रुपये, एक कोका कोलाची बाटली तिथे जवळजवळ 200 रुपयाला मिळते, आणि ते घेऊन हात जात असतो. तिथल्या ह्याला मी विचारून तुम्हाला सांगतोय, सिक्युरिटी असते वगैरे, काय रे हे रोज असं असतं का? नाही नाही, याच्याबरोबर उद्या दुसरी असेल आणि तिच्याबरोबर दुसरा असेल. त्या मुली मजा मारतात यांच्या पैशावर. हे मूर्ख आहेत सगळी मुलं, दोज बॉईज आर फूल्स. आणि ते मजा काय करणार आहे ते अभ्यास सांगा बरं. त्यांना लाज नाही आहे, सेन्स ऑफ शेम नाही आहे. आणि आपण काहीतरी चुकतोय, आपण काहीतरी अपराध करतोय, गुन्हा करतोय. आईवडील तिकडे असताना त्यांच्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी काही न करता हे करतोय. त्यांना सेन्स ऑफ गिल्ट म्हणजे अपराधाची भावना नाही. आपल्याला या 2 भावना असल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. मी भावना शब्द वापरतोय, सतत त्यातच तुम्ही राहिलात ना तर त्याचा कॉम्प्लेक्स बनतो. गिल्ट कॉम्प्लेक्स नको, भावना. मला वाटलं पाहिजे की हे माझं चुकलं आहे, हां महाराज किंवा हे कृष्णा मला बुद्धी दे, मला सुधारलं पाहिजे, ही चूक माझ्याकडून करावी. नाही नाही, मला लाज वाटते, अपराध वाटतो. 2 भावना महत्त्वाच्या आहेत. त्या नव्हत्या याच्यात, म्हणून ज्ञानही आणि वैराग्यही म्हातारा झालेला आहे. भागवत वाचायला सुरुवात केली, समोर तो बसलेला आहे, त्याला 7च दिवस आहेत म्हणून भागवत सप्ताह. भागवत हा 18,000 श्लोकांचा ग्रंथ आहे. साधा वाचायचा म्हटलं ना तरी रोज 4-4 तास वेगात वाचलं तर 7 दिवसात संपतो. नाही संपणार तो, परंतु ह्याला 7च दिवस आहेत. आणि शुकदेव म्हणतात भागवत तुला वाचायला सांगेल. नारद म्हणाले की काय होईल की भक्तीची जी मूलं ज्ञान आणि वैराग्य आहे, म्हणजे भक्ती पुत्रवती होईल. भक्तीला भीती वाटते आपण निपुत्रिक होऊ. 2 तेजस्वी मुलं आहेत, एक ज्ञान आणि दुसरं वैराग्य. नाही, ज्ञान वैराग्य म्हणजे विवेकानंद डोळ्यासमोर आणा की हो, शंकराचार्य वगैरे येणार नाहीत डोळ्यासमोर, पण विवेकानंद म्हणजे ज्ञान आणि वैराग्य. भक्ती तर होतीच हो, म्हणून तो महापुरुष आहे. विचार करा. मग सुरू झालं वाचन सुरू. राजा बसलाय मांडी घालून, हे बसलेले आहेत मांडी घालून. भागवताचा सप्ताह होणार म्हटल्यानंतर किती ऋषी आले, ऋषी मुनी साधू संत महात्मे सत्पुरुष हे सगळे आले, राजे लोक आले, हे जाणारी भटकणारी माणसं आली, मोठा समूह जमला. आणि 7 दिवसात एक काय तुम्हाला सांगतो, हे प्रतिकात्मक आहे, लक्षात ठेवा. एक मोठा असा बांबू होता. पहिला सप्ताह जसा हा झाला तसा दुसरा गोकर्ण म्हणून आहे, त्यांनी सप्ताह केलेला आहे. त्याचा जो भाऊ आहे धुंदुकारी, तो पिशाच्य झालेला आहे, त्याला पुढे गती मिळाली नाही, खूप वासना उरलेल्या आहेत, खूप इच्छा उरलेल्या आहेत आणि मेला तो. सगळी गोष्ट सांगत नाही. तर मुक्ती पाहिजे तर भागवत वाच. हा पिशाच्य युनिट अडकलेला आहे, त्याला पुढे गती पाहिजे, त्याच्यासाठी भागवत वाच. हा म्हणतो मी वाचायला तयार आहे. पुन्हा एवढी सगळी मंडळी वगैरे जमली. एक बांबू त्यांनी उभा केला आणि त्या बांबूला 7 गाठी होत्या, नोट्स म्हणतात त्याला, 1 2 3 4 7. आणि तो धुंदुकारी त्या बांबूत बसला. पहिल्या दिवसाचं वाचन झालं त्यावेळेला फट असा आवाज आला. लोकांना वाटलं कुठून आवाज आला असेल कुठून, पण त्यावेळेला तो 7 गाठींचा जो बांबू होता त्याची पहिली गाठ फुटली होती. दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ फुटली, 7व्या दिवशी 7वी गाठ फुटली. तो बांबू असा चिरफाळला आणि त्यातून एक तेजस्वी पुरुष बाहेर पडला आणि त्याने आपल्या भावाला सांगितले, हे गोकर्ण बंधू, तुझ्यामुळे मी मुक्त झालो. जो पिशाच्य योनीत अडकलो होतो, आता देव योनीत मुक्त होऊन मी निघालेलो आहे. हे भागवताचं महात्म्य सांगितलेलं आहे. आपल्याला किती गाठी असतात हो, आपल्या मनाला गाठी असतात. हे अहंकाराची गाठ आहे, क्रोधाची गाठ आहे, लोभाची गाठ आहे, वासनेची गाठ आहे, अज्ञानाची गाठ आहे. या गाठी आहेत, त्या सुटल्या पाहिजेत, त्याशिवाय मुक्त काय होणार आहे. गाठ म्हणणे बांधणं आणि गाठ सोडणं म्हणजे मुक्त होणं. गाठी गेल्या पाहिजेत आपल्या.
त्याच्यासाठी हा सगळा विचार असतो. पुढे बघूया आपण. ज्या वेळेला हे वाचन सुरू झालं, एक फार महत्त्वाचा संवाद आहे. परीक्षिताला विचारलं त्यांनी, तुला काही विचारायचं असेल ते विचार. परीक्षिताने आपल्यासाठी पहिला प्रश्न विचारला आहे, मरणासन्न जो माणूस मरायला टेकलेला आहे त्याच्यासाठी कोणतं कर्तव्य आहे? तो 7 दिवसांनी मरणार होता. आपण कल्पना करा, आपण किती दिवसांनी, मी 70 वर्ष जगणार आहे आणि मग मी कुठे श्रीराम जयराम जय जयराम म्हणेन. ग्राउंड्स काय कोरोनाने दाखवून दिलेले 7, 17, 27, 27, 70 सगळे जण मेलेले आहेत कोरोनात. त्यांनी दाखवून दिलेलं आहे की असं काही ग्रेड आहे का 70 वर्षानंतर मी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करीन? केव्हाही मरशील तू. आज पहिलं पान उघडा, दुचाकीच्या अपघातात मेले, वय 25, वय 27, वय 22. हा महान व्यतिक्रम. रामराज्यात वर्णन आहे की रामराज्यात एकदाही वडिलांना किंवा आजोबांना आपल्या मुलाला किंवा नातवाला अग्नी द्यावा लागला नाही. म्हणजे प्रत्येकजण क्रमानं मरत होते. आज 27 वर्षाच्या मुलाला अग्नी कोण देणार आहे? त्याचे बाबा, वडील देणार आहे. वडील नसतील तर आजोबा. हा काय काळ आलेला आहे, विचार करूया. आणि त्याच्यासाठी हे भागवत, त्याच्यासाठी ही भक्ती, त्याच्यासाठी नवविधा भक्ती. कारण आपल्यापैकी प्रत्येकाची आवड निराळी असते, म्हणून त्या विधा म्हणजे पैलू भक्तीचे निरनिराळे असू दे. तर झालं काय, तो परीक्षिताला विचारतोय, हे मुनी, शुकमुनी, मी मुक्त आहे. आता आपण जी ओळ वाचणारे पहिलीच ओळ आहे, शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, ते शुकदेव. ते म्हणतात, अरे मला अंगाला वस्त्राचा स्पर्श नाही आहे, काही कुठला संस्कार झालेला नाही आहे, हे जानवं वगैरे दाखवतात म्हणून, लंगोटी वगैरे दाखवतात म्हणून काही नाही आहे, मी पूर्णपणे मुक्त आहे, पूर्णपणे विरक्त. म्हणजे वैराग्य म्हणजे मी आहे. मला बसायची सवय आहे रे. 7 दिवस आपण बसणार आहोत. हल्ली आपण ज्याला 24/7 म्हणतो ना, तो हा पहिला सप्ताह 24/7 मी बसणार आहे. तू राजा आहेस, तुला सिंहासनावर बसण्याची सवय आहे, तू खाली मांडी घालून बसलेला आहेस. तुला जर दुखत असेल पाय, जरा फिरून ये. अरे तुला भूक लागत असेल, आम्ही ऋषी अन्नाशिवाय कितीतरी दिवस राहू शकतो. माझ्या वडिलांनी सुद्धा, शुकदेव सांगतात, भागवत ज्यावेळेला लिहिलं माझ्या वडिलांनी, त्यावेळेला रोज ते एक बोर खात होते. बेर आपण म्हणतो ना, बोर खात होते. कारण त्यांच्या आश्रमात बदरिका आश्रम होता, बोरीची झाडं होती, त्याला बोरं लागत होती. रोज एक बोर खाऊ दे, तू तेवढं तरी खा. असं 2-3दा झाल्यानंतर हा जरा चिडून काय म्हणत असेल परीक्षेत, ते कशाला ऋषीवर वेळ घालवता? मला त्याच्यापेक्षा एका प्रश्नाचं आणखीन उत्तर द्या. सत्संग करूया, मी जायचं ते खायचं, त्याच्यात वेळ घालवायचा. मी वेळ सावध, वेळेच्या बाबतीत सावध राहूया. आणि आपण ज्याला मल्टीटास्किंग म्हणतो ना, ते टी व्ही पाहायला बसलोय. असं काय मी बघणार आहे टी व्हीवर की दुसरं कुठलंच काम करायचं नाही? चला, इस्त्री करता करता मी टी व्ही नाही बघू शकत, भाजी निवडता निवडता मी टी व्ही नाही बघू शकत, बुटाला पॉलिश. अरे एका वेळेला एक काम करण्याची लक्झरी नाही आहे. एकच अपवाद आहे, अभ्यास, नामस्मरण, उपासना. ते अभ्यास करताना अभ्यासच करा. टी व्ही सारखं मूर्ख काम करतोय. बुटाला पॉलिश करा, बटणं लावा, नखं कापा, केस काही करा. एका वेळेला 1, 2, 3 कामं करूया, तरच आपल्याला आयुष्यात भरपूर काहीतरी करता येणार आहे. याच्यावर एक मोठं सायन्स आहे अर्गोनॉमी नावाचं, की शक्ती वाचवूया, वेळ वाचवूया आणि त्याच वेळेत त्याच शक्तीत एकापेक्षा जास्त काम करूया. अभ्यास म्हणजे फक्त अभ्यास केला पाहिजे. पूजा करताना दुसरं काही नको, नामस्मरण करताना दुसरं काही नको, ग्रंथाचं पारायण करताना दुसरं काही नको. ही फार अपवादात्मक कामं आहेत. प्रपंचातली सगळी कामं करताना एक काम करताना आणखीन 2-3 कामं केली तरी चालतील. गंमत बघा, आपण आता ड्रायव्हिंग करताना सुद्धा मोबाईलवर बोलतो ना, लक्षात ठेवा, हे ड्रायव्हिंग स्किल झालेलं आहे, सवय झालेली आहे. मोबाईलवर बोलताना मी आर्ग्यू करतो, मी भांडतो, मी त्याला सांगतो टॅक्स वाचवण्याबद्दल, तुला CA आहेस ना तू, माझा टॅक्स वाचवण्यात कल्पना. मग किती विचार करतोय तो, ड्रायव्हिंग चालू आहे. जी गोष्टीची सवय होते ती करायला मेंदू लागत नाही, हे लक्षात ठेवा संसाराचं तत्व. म्हणून तो विठ्ठल उभा आहे कमरेवर हात घेऊन. कमरे इतकाच संसार करा, नाभी, छाती, कंठ, हे पुढचं तोंड, मुख्य म्हणजे मेंदू हा स्वतःच्या विकासासाठी ठेवा. प्रपंचाला काहीच याची गरज नाही. नवीन शिकताना गरज आहे. नवीन सायकल शिकतो, नंतर मुलगा हात सोडून सायकल चालवतो की हो. शिकल्यानंतर प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर हॅबिटला
पाठीचा कणा पुरतो, त्यातून जाणारी ते मज्जारज्जू. ब्रेन लागतच नाही हो, ब्रेनला विश्रांती मिळते आणि त्यावेळेला तुम्ही दुसरी काहीतरी चांगली कामं करा. हे ह्या परीक्षेत सांगतोय आपल्याला की 7 दिवस मला दुसरं काही करायला सांगू नका, अन्न नाही पाणी नाही फक्त हवा, 7व्या दिवशी मरणारच आहे. तसा तो मुक्त झालेला, मेलेला नाही आहे. हे ऐकल्याबरोबर काय प्रकार घडला, ज्यावेळेला नारदांनी त्या भक्तीला सांगितलं यमुनेच्या काठी तुम्ही बसलेला आहात, इथून जरा जवळच सगळा तो सप्ताह आहे सत्संग, तेव्हा तू ये. तिच्या सखी बसलेल्या आहेत. सखी म्हणजे कोण? नर्मदा, तापी, कावेरी, कृष्णा, गंगा, ब्रह्मपुत्रा, या सगळ्या नद्या आहेत ना, त्या नद्यांना तीर्थ कुणी बनवलं आणि नदीकडच्या जागेला क्षेत्र कुणी बनवलं? भक्तीने बनवलेलं आहे. तीर्थक्षेत्र म्हणतो, तिथे भक्ती झालेली आहे. पंढरपूरला भक्ती नाही का झाली? आळंदीला भक्ती नाही का झाली? भक्ती, ज्ञान, कर्म सगळं जिथे घडतं तिथे तीर्थक्षेत्र निर्माण होतं. भक्तीच जर मेली, दोन्ही मुलं मेली म्हणून, तर गंगा आमच्याकडे येणार आहे कोण? गंगा म्हणते, लक्षात ठेवा. म्हणून त्या सखी तिथे आलेल्या आहेत. कसं बसं त्या दोघांना ती भक्ती उचलते आणि असं फरफटत आणल्यासारखं त्या भागवत सप्ताहाला येते. त्यावेळेला त्या भक्तीच्या ओठावर श्लोक आहे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुराले हे नाथ नारायण वासुदेव. भक्ती म्हणते हा श्लोक. ह्या श्लोकाचं काय पावित्र्य असेल लक्षात ठेवा बघा. एवढं पुरेसं आहे. रामदासांच्या जीवनात भागवत होतं, रामायण तर होतच होतं. कारण रामायणातली त्याने हाताने लिहिलेली एक कांड, ते म्हणतात मला 7 कांड आहेत ना रामायणाची, नको मला फक्त 2च कांड पाहिजेत. एक हनुमंताचा पराक्रम लंकेतला सुंदर कांड आणि रामाचा पराक्रम युद्धातला युद्धकांड. 7 कांडांपैकी ही 2 कांड अतिशय सुंदर अक्षरात रामदासांनी लिहिलेली आपल्याला बघायला मिळतात. सगळं सुंदर, रामदासांची कथा सांगत नाही. तर रामदासांच्या एका शिष्याने एक अष्टक लिहिलेलं आहे, 8 श्लोक लिहिलेले आहेत. त्याच्यात पहिला श्लोक आत्ता आपण म्हणलं, आपल्याला वाटतं हा एकच श्लोक आहे. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी दुसरे ऋषी आले, कवी वाल्मिकासारखा. म्हणजे रामदासांच्या जीवनात हे 3 ऋषी, एक आहेत वसिष्ठ, एक आहेत शुकाचार्य आणि एक आहेत वाल्मिकी. आणि त्या प्रत्येकाचं कार्य निराळ आहे. वैराग्य म्हणजे शुकाचार्य, ज्ञान म्हणजे वसिष्ठ आणि सुंदर काव्य म्हणजे वाल्मिकी. रामदासांनी काव्य म्हणजे आपण जे सुख करता दुःख करता म्हणतो, लवथवती विक्राळ म्हणतो, रामदासांनी रचलेलं आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, रामदासांनी लिहिलेलं आहे. असं काय आहे? रामदासांनी काव्य असं केलं की लोकांना ते मान्य झालं. लक्षात घ्या. त्याच्यानंतर रामदासांच्या वैराग्य म्हणजे फक्त लंगोटी घालत होते. शिवाजी हा त्यांचा शिष्य जर असेल तर असा राजा म्हणजे मी राजगुरू आहे आणि शिवाजीने राष्ट्र हिंदवी स्वराज्य म्हणतात, मी राष्ट्रगुरू आहे, तरीसुद्धा त्यांची लंगोटीच राहिली. ते अशी भिक्षेला झोळी घेऊन भिक्षा मागायला जायचे. ओम भवती भिक्षांदे मनाचा एक श्लोक म्हणायचा आणि शेवटी ओम भवती भिक्षांदे किंवा जय जय रघुवीर समर्थ म्हणायचं, जय जय रघुवीर समर्थ. असे ते जगत होते. शुकासारिखे पूर्ण वैराग्य आणि ज्ञान. किती त्यांच्या जीवनात ज्ञानाचे प्रसंग आहेत. पुढे जर वेळ मिळाला तर आपण बघूया, पण आता हे वाचूया. आता पहिल्या ह्याच्यात काय सांगितलं? आता तुम्हाला सांगितलं शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. मी मुद्दामून गद्य म्हणतो, समजायला सोपं जातं. वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. गीतेचा शेवटी सांगितले ना की कृष्ण शंख वाजवणारा नको, सुदर्शन चक्र सोडणारा नको, बासरी वाजवणारा तर नको, अगदी तो गोवर्धन उचलणाराही नको. योगेश्वर कृष्ण पाहिजे. गीता सांगायला योगेश्वर म्हणजे ज्ञानी. शुकासारिके ज्ञान, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य. लोकमान्यता. व्यासांची केवढी प्रतिभा आहे हो, पण व्यास हे वाल्मिकीसारखे हृदयाच्या जवळ नाही आहेत. आपल्याला रामायण जेवढं माहीत असतं तेवढं महाभारत माहीत नसतं. आणि रामायणातली किती पात्रं आपल्याला माहीत असतात. आपल्या जीवनात बघा ना, नावं असली ना, 10 नावं जर पौराणिक असतील तर त्यातली 7 रामायणातली असतील आणि 3 महाभारतातली असतील. रामायण हे आपल्या जीवनाचा आणि मुख्य म्हणजे हृदयाचा ग्रंथ आहे. पुढे उपदेश ज्याला असे राघवाचा. रामदासांना गुरु नाही आहे, देहातला गुरु नाही आहे. तुकारामांना देहातला गुरु नाही आहे. हे 2 एका काळी जगणारे संत आहेत. या दोघांचा काळ आणि शिवाजीचा काळ एक आहे. अगदी एका काळी जन्मले. काय मोठी माणसं होती हो, एका काळात जन्मलेली.
तो काळच निराळा होता. आता तसा काळ पुन्हा येईल का? येईल. जबाबदारी माझ्यावर आहे, मी त्यांच्यासाठी तयार राहायला पाहिजे. तर गंमत बघा की ज्या वेळेला 8व्या वर्षी रामदास म्हणतात, मला तुम्ही हे द्या, उपदेश द्या, मोठ्या भावाला सांगतात, नाही तर मला घराच्या बाहेर जायची परवानगी द्या. नाही नाही, तू लहान आहेस रे, वडील नुकते गेलेले आहेत, आईला दुःख झालेलं आहे, मी असा विरक्त आहे, लग्न झालेलं आहे, माझा संसार आहे, तू आईजवळ नको का राहायला? 8 वर्षापर्यंत ते कसे वसे थांबले. वयाच्या 8व्या वर्षी गावाच्या बाहेर एक मारुतीचं मंदिर होतं. त्या मारुतीच्या मंदिरात गेले आणि बसले आणि मारुतीला सांगितलं प्रायोपवेशन, जे परीक्षितांनी केलं, जे नामदेवानी केलं. आपल्याला वाटतं नामदेवाचा नैवेद्य खाल्ला, अरे त्या विठ्ठलाला नक्की कळलं असतं की मी जर खाल्ला नाही तर हे 8-10 वर्षाचं पोर माझ्या पायावर डोकं आपटून जीव देईल. हे विठ्ठल आणि नामदेवातलं नातं आहे. मी काय करणार आहे? असा कसा काही विठ्ठल? मी नामदेव आहे का? नाही आहे. माझा तेवढा निग्रह आहे का? नाही आहे. हे विचार करूया. म्हणून 3 दिवस ज्यावेळेला ते थांबले, 3 दिवस 3 रात्री, त्यावेळेला आपण पहिले 2 वाचून थांबूया. हा विषय आपला चालू राहणार आहे. पण गंमत बघा, त्यावेळेला त्यांच्या खांद्यावर हात ठेवला गेला. मागे बघतात तर एक माणूस होता, बाहेर 2 जण तुमची वाट बघतायत. आणि ते वाट बघतायत, त्यातला एक सावळा आहे आणि एक गोरा आहे. सावळा तो राम होता, गोरा तो लक्ष्मण होता, आणि निरोप गुण आलेला हनुमान होता. रामानं रामदास हे नाव दिलेलं आहे. त्यांचं मूळचं नाव नारायण. हे नारायणा, मी तुला अनुग्रह देतो. आजपासून तुझं नाव रामदास, तुझा मंत्र श्रीराम जय राम जय जय राम, आणि तुझं कार्य राम आणि हनुमान यांची मंदिरं स्थापन करायची, उत्सव सुरू करायचे, व्यवस्था लावायची आणि समाजाचं संघटन करायचं. ते रामदासांनी केलं, हे लक्षात ठेवा. म्हणून काय, आता पहिले भक्ती श्रवण भक्ती. श्रवण भक्तीचे आदर्श परीक्षित आत्ता तुम्हाला सांगितलं ना, मृत्यूची तलवार आहे हो. 7 दिवस आहे, तलवार जवळ आलेली आहे, किंवा कुऱ्हाड म्हणा जवळ आली आहे, आणखीन जवळ आली, आणखीन जवळ आली, आणखीन जवळ आली. आता उद्या मी मरणार आहे म्हटल्यानंतर ह्यांनी अत्यंत तेजस्वी प्रश्न विचारलेले आहेत. आता उद्या मी आता मला माहिती आहे, तो बसता समोर एक भिक्षुक येऊन, ह्याला अंतर्ज्ञानाने एवढी तयारी झालेली आहे परीक्षेत असेल की तो भिक्षुक नाही, तो तक्षक आहे. तक्षक हा सर्पांचा राजा आहे, आणि सापाचा दंशून मरशील हा ऋषींचा शाप आहे. म्हणून त्याला तो सांगतो की माझी आत्मज्योत शुकाचार्यांच्या आत्मज्योतीत गेलेली आहे, मी मुक्त झालेलो आहे. आता माझा हा देह आहे ना प्रेत, ते प्रेत आता पडेल. हे तक्षका, त्याला दंश कर. हे लक्षात घ्या भागवतातलं. सर्पदोष दंश कोणी केला आहे? प्रेताला केलेला आहे, शरीराला केलेला आहे. माझं मन, बुद्धी, चित्त आणि आत्मा, त्याला कोणीच काही करू शकत नाही. मी जर ठरवलं तर माझे सद्गुरू कृष्ण, गोसेवा यासारख्या कामातून मी आनंदात राहू शकतो. कॅन्सर झाला हरकत नाही, कॅन्सर देहाला झाला आहे, मनाला कुठे झाला आहे बघा. नाही, प्रपंचात खूप त्रास होतो, प्रपंचात त्रास होतो. मन शांत ठेव. हे अवघड आहे का? अवघड आहे. पण अशक्य आहे का? अशक्य नाही आहे. हे शक्य आहे, अवघड आहे. हेच तर शिकण्यासाठी आपण इकडे येतो ना, हे लक्षात ठेवा. श्रवणी जसा गुण परीक्षितेचा. केव्हा 12व्या वर्षी त्यांनी घर सोडलं, आणि 12 ते 24 या 12 वर्षात ते नाशिकला आहेत. काय ऐकत होते. पुढे एवढा दासबोध काय, मनाचे श्लोक काय, किंवा आत्माराम काय, हे ग्रंथ लिहिले पुढे. 12 ते 24 या वर्षात फक्त त्यांनी श्रवण भक्ती केलेली आहे. इतकं लक्ष देऊन ते ऐकायचे. नाशिकला प्रत्येक मंदिरात प्रवचन, कीर्तन, पारायण या गोष्टी असायच्याच. परीक्षितासारखं त्यांनी ऐकलं. मृत्यू जवळ आहे, आपल्यापैकी प्रत्येकाचा मृत्यू जवळ आहे. परीक्षिताला माहीत होतं 7 दिवस जगणार आहे, आपल्याला माहीत नाही आहे. आपण जगूया खूप, नक्की जगणार आहोत, परंतु गॅरंटी काय आहे? ह्याला ऋषींचा शाप ही गॅरंटी आहे. आपल्याला गॅरंटी काय मी जगणार आहे? खरंच गॅरंटी नाही. आपल्या आजूबाजूची मंडळी खट्टकन मरतात, स्विच ऑफ केल्यासारखे, अपघातात मरतात. काही हे आपण बघतो. म्हणून मरण्याला वय नाही आहे, आपण सावध राहूया. प्रत्येक श्वास आहे ना, हे खरं आपल्या जीवनाचं युनिट आहे. याने माझं जीवन चाललं आहे. घड्याळ हे मग दाखवण्यासाठी सोय आहे. श्वास चालू आहे म्हणून माझं जीवन चालू आहे, श्वास संपतोय म्हणून माझं जीवन संपतंय. श्वासाची काळजी घ्यायची, श्वास साजरा करायचा, म्हणजे श्वासावर नाम घ्यायचं, आनंदात राहून. सगळ्यांचं कल्याण होऊ दे. ईश्वरा प्रार्थना करतो तुला, मी आनंदात आहे, अत्यंत आनंदात आहे. कृष्णा धन्यवाद, रामा धन्यवाद, दत्ता धन्यवाद, साईबाबा धन्यवाद. आपण म्हणूया ना,
अरे प्रत्येक क्षणाला मी आनंदात आहे, साईबाबा धन्यवाद, आनंदात आहे, स्वामी समर्थ धन्यवाद, आनंदात आहे, गुरुदेव दत्त धन्यवाद. हे मनातल्या मनात म्हणा. बघा कसे आनंदात, प्रत्येक क्षणाला सांगायचं या क्षणाला मी आनंदात आहे, या क्षणाला किंवा या श्वासाला मी आनंदात आहे, या श्वासाला मी आनंदात आहे, या श्वासाला मी आनंदात आहे. स्वतःला सांगा. दुसरा कुठलाही जप करण्याची गरज नाही आहे. कारण जप करून जर आनंदात राहता येत नसेल तर त्या जपाचा उपयोग नाही आहे. अगदी लक्षात ठेवा. ऐकाच कडवं वाचूया. तसा श्रवणी जसा गुण परीक्षितेचा, विवेकी विरागी जगी पूर्ण तैसा. तो परीक्षित आहे, त्यांनी सगळं सोडलेलं आहे. ते शुकदेव आहेत, त्यांनी सगळं सोडलेलं आहे. वसिष्ठ एवढे राम दशरथ या सूर्यवंशाचे गुरु आहेत, त्यांना काही स्वतःची संपत्ती वगैरे नाही आहे, लक्षात ठेवा. तसेच वाल्मिकी तर आश्रमातच राहत होते ना. ह्यांनी लिहिलेले ग्रंथ हजारो वर्ष आपण वाचत होतो. आता सारं जग वाचतंय. जगातल्या सगळ्या भाषा त्यांची भाषांतर झालेली आहेत. त्यांची काय प्रॉपर्टी होती हो सांगा बरं. 7/12चा उतारा काढणार तुम्ही वाल्मिकीचा, व्यासांचा, ते म्हणतील आमचं काहीच नाही आहे. आणि जे आहे बुद्धी वगैरे सगळं परमेश्वरांनी दिलेलं आहे. या मस्तीत राहायला पाहिजे आपण. आपली प्रॉपर्टी, आपली पॉझेशन्स, आपल्या ह्याच्याचकडे लक्ष देतो, देहाकडे लक्ष देतो. म्हणून देवाकडे लक्ष देता येत नाही. आणि देवाकडे लक्ष देता आनंदात कसा राहणार आहे. शेवटच्या 2 ओळी. नमस्कार माझा सद्गुरू राम करी कीर्तने नारदा सारकाची. पुढे उदाहरण भागवतातलं आहे, ते पुढच्या वेळेला बघूया. नारदासारखी कीर्तन. नारद म्हणजे अखंड नारायण नारायण. ते फक्त नारायण नारायण म्हणत होते का हो. नारदाचं कार्य काय आहे हा शेवटचा विचार लक्षात आहे का. या TV सिरियल्समुळे, नाटकांमुळे, सिनेमामुळे नारद म्हणजे एक विदूषक बनलेले आहे. असं वाजवत्याचं नारायण नारायण वगैरे, आणि कुणी नारायण 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 नारायण, हे काय नामस्मरण आहे. असं एक कॉमिक पात्र विदूषक बनवून टाकलेलं आहे. नारदांचं कार्य कळ लावणं नाही आहे. कळ लावणं म्हणजे भांडण लावणं. नारद नाही, कळ फिरवणं. एखादा चॅनल नीट लागत नाही, मी काय करतो, फिरवतो, दुसरा लागतो. एखादा गिअर बदलायचा आहे, गिअर बदलणं. एखादं बटन दाबायचं आहे, स्विच ऑन करणं. हे सगळ्या गोष्टी नारद करतात. एकच प्रसंग सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. पहिलं मूल देवकीनं अत्यंत मनाविरुद्ध पण वसुदेवानं वचन दिलंय म्हणून कंसाच्या हातात दिलं. नवजात पहिला, 8वा कृष्ण आहे हो, पहिला तो. आणि तो म्हणतो की बघ मी वचन देतो तुला, 8वा मुलगा जर तुझा मृत्यू ठरणार आहे, आकाशवाणी झालेली आहे, आकाशवाणी खोटी होत नाही आहे, तर पहिल्या या मुलाला कशाला मारतोस, तू मामा आहेस ना त्याचा. हे म्हणल्यानंतर खरंच त्याचं हृदय विरघळतं. तो म्हणतो बरं झालं वसुदेवा, हे घे परत. त्यावेळेला नारायण नारायण करत नारद येतात. आणि नारद काय म्हणतात माहीत आहे ना, त्यांनी लक्ष, अरे पहिला मुलगा परत दिला, दुसरा मुलगा परत दिला, असं करत करत कंस सुधारेल. कंसाची पापाचा घडा भरल्याशिवाय कृष्ण त्याला मारू शकणार नाही आहे. कंसाने पापच केलं पाहिजे तरच त्याला मारता येणार आहे. तो जर पुण्यवान बनला, तो जर भक्ती करायला लागला तर कंसाला मारणं अवघड होईल, त्याचे अत्याचार चालू राहतील. म्हणून नारद म्हणतात अरे हा पहिला मुलगा 8वा नसेल कशावरून. तो म्हणतो पहिला 8वा कसा असेल. अरे संकट उलट्या पायानं येतात, संकट रिव्हर्समध्ये येतात सगळं घालायला. हा 8वा नसेल कशावरून. तरी त्याला पटत नाही. हे शेवटचं फक्त ऐका. त्यांना येताना एकाने माळ दिलेली असते, ती माळ कमळांची असते आणि 8 फुलं कमळांची असतात. नारद ती ठेवतात खाली आणि म्हणतात मोज किती कमळ आहेत ती. 1 2 3 4 5 6 7 8. आता इथून मोज 1 2 3 4 5. अरे प्रत्येक कमळ हे 8वं कमळ होऊ शकतं की. प्रत्येक मुलगा हा 8वा असू शकतो. याला मारून टाक. बरं झालं नारदा तू सांगितलंस. मारलं. पापाचा घडा भरत गेला. 12व्या वर्षी कृष्णानं आला मथुरेत आणि कंसाला मारून टाकलं. तसंच रावणाचं झालं. सगळ्यांनी सांगितलं, सासऱ्यांनी सांगितलं, वडिलांनी सांगितलं, आजोबांनी सांगितलं, बायकोनी सांगितलं, भावांनी सांगितलं, गुरुनी सांगितलं, सीतेला सोड आणि स्वतःचा आणि लंकेचा नाश वाचव, नाही तर सगळं नष्ट होणार आहे. एकदा तो म्हणतो तुम्ही सगळेच सांगताना ए चला रे सीतेला व्यवस्थित करा, खणा नारळाने ओटी भरून म्हणतो ना, तिची पाठवणी रामाकडे करा. नारायण नारायण करत हे आलेले आहेत. नाहीतर काय झालं असतं, ह्याचं दुष्ट राज्य लंकेत सुरू झालं असतं. सीतेला घेऊन राम गेला असता, म्हणजे तिकडे ते राज्य, इकडे मध्ये वालीचं राज्य, हे सगळंच चालू राहिलं असतं. ह्यावेळेला ते काय नारद सांगतात
की तू तसं करू नकोस, तुझी आतली इच्छा काय ते मला माहीत आहे, तू रामाचा भक्त आहेस आणि रामाकडून मरण यावं हे तू मागून घेतलेलं आहेस, कारण तुला शाप मिळाले आहे. ती मागे पुढची कथा नंतर कधीतरी बघूया. तेव्हा तुला रामाकडून मरण आलं तर तू मुक्त होणार आहेस. आपण सगळ्यांनी रामायण सिरियल बघितलेली आहे, नवीन रामायणसुद्धा बघितलेलं आहे. त्याच्यात रावण कायम म्हणत असतो, उसे श्रीराम मत कहो, सिर्फ राम कहो. अशा वेळेला त्यांनी दोनदा रामाचं नाम घेतलं की नाही. श्रीराम कशाला म्हणतोस, राम म्हण रे, श्रीराम राम म्हण. हे सतत तो करत असतो. राम म्हण, श्रीराम म्हणू नकोस म्हणणारा रावण ज्या वेळेला रामाचा बाण त्याच्या नाभीच्या तिथे लागतो, जिथे अमृताचा कुंभ असतो, आपल्याही आहे, आपण विसरलेलो आहोत, तो बाण लागल्यानंतर तो कोसळतो. जय श्रीराम म्हणत रावण कोसळतो. जय श्रीराम हे हनुमंताचे शब्द आहेत, रावणाचेही शब्द आहेत. जय श्रीराम, जय जयकार करत म्हणतो. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या वेळेला मी द्वेष करतो पण एखादा क्षण मनात येतो, त्यावेळेला नारद येतात, म्हणतात रावणा सीतेला परत पाठवू नकोस, मग रामाच्या हातून तुला मरण येणार नाही. आणि रामाच्या हातून मरण म्हणजे जर मुक्ती असेल तर तू सीतेला परत करू नकोस. त्यावेळेला तो म्हणतो, नारदा बरं झालं सांगितलं. नारद प्रत्येक वेळेला असंच काहीतरी बरं सांगत असतात. नारदांचं चरित्र खूप मोठं आहे. आपण एवढंच आज बघून थांबूया, कारण रामदासांचं आपल्याला खूप चांगलं चरित्र आणि रामदासांच्या जीवनात असलेली नवविधा भक्ती आपण सुरुवात केलेली आहे. चालू राहणार आहे हा प्रसंग. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही.